नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मी सदानंद पाटील तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पाटील की आणि क्रिकेट्स. मित्रांनो, सामना संपलेला आहे. ऑस्ट्रेलियाने भारतावरती 7 गडी राखून सहजरित्या पहिल्या सामन्यात मात केली आहे आणि सामन्यामध्ये सामनावीरचा पुरस्कार जर मला विचाराल तर द्यायला पाहिजे पावसाला. तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो, भारताने पहिल्यांदा फलंदाजी केली. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने त्याच्या पहिल्या 4 विकेट या केवळ आणि केवळ 45 धावांवरती गमावल्या होत्या. आणि या 4 विकेट्स कोणाच्या होत्या? शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर. हे जे भारताचे आघाडीचे जे 4 फलंदाज आहेत, या 4ही विकेट्स भारताने गमावल्या. भारताच्या तर्फे 14 ओव्हरचा सामना खेळून झाला होता. के.एल. राहुल आणि अक्षर पटेल हे दोघेही मैदानावरती खेळत होते. त्यावेळेस पुन्हा पावसाने व्यत्यय आणला. या सामन्यामध्ये तब्बल 4 वेळा पावसाने व्यत्यय आणला. परिणाम असा झाला की भारताला तिथून पुढे T20 खेळावं लागलं. फक्त 12 ओव्हर्स त्यानंतर भारताच्या वाट्याला आल्या होत्या. प्रमुख 4 फलंदाज चंबूमध्ये परतले होते. किल्ला लढवला के.एल. राहुल आणि अक्षर पटेल या दोघांनी. के.एल. राहुलने 38 धावा बनवल्या 31 चेंडूमध्ये आणि अक्षर पटेलने 31 धावा बनवल्या 38 चेंडूंमध्ये. त्या दोघांनी एक तुफान पार्टनरशिप केली आणि ज्याच्या जोरावरती, या पार्टनरशिपच्या जोरावरती भारताने 130 पर्यंत मजल मारली. आणखी हो, नितीश कुमारचं योगदान आपल्याला विसरून चालणार नाही. नितीश कुमारने शेवटच्या क्षणाला येऊन खूप चांगली फलंदाजी केली. काही शेवटच्या बॉलवरती 6ही मारला की ज्याचा परिणाम म्हणून भारताला 131 धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियापुढे ठेवता आलं. ऑस्ट्रेलियाची टीम ज्यावेळेस मैदानावर उतरली, एक तर त्यांच्याकडे पूर्ण मोमेंटम होता. मोमेंटम यासाठी होता की स्कोरबोर्डचा प्रेशर त्यांच्यावरती बिलकुल नव्हता. दुसरी गोष्ट की ज्यावेळेस ऑस्ट्रेलियाने बॅटिंगला सुरुवात केली, बॅटिंग त्यांची पहिल्या ओव्हरपासून मॅच संपेपर्यंत पावसाने कुठेही व्यत्यय आणला नाही. म्हणून मी सुरुवातीला म्हणलं की या जर का सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार जर का कोणाला द्यायचा असेल तर तो खरं पावसाला द्यायला पाहिजे. सुरुवातीला फारशी चांगली झाली नव्हती. अर्शदीप सिंगच्या दुसऱ्या चेंडूवरती ट्रॅव्हिस हेडने त्याची विकेट गमावली होती. ऑस्ट्रेलियाला पहिला झटका बसला होता. त्यानंतर शुभमन गिलची जी कॅप्टन्सी होती ती थोडीशी बुचकळ्यात टाकणार होती, कारण की अर्शदीप सिंगच्या दुसऱ्या चेंडूवरती त्याला विकेट्स मिळाली होती. असं असताना अर्शदीप सिंगने त्याच्या पहिल्या स्पेलमध्ये फक्त 2च ओव्हर्स टाकल्या. ज्यावेळेस तुमचा एक मेन स्ट्रीमलाईन बॉलर खूप चांगली बॉलिंग टाकतोय आणि विकेट्स घेतोय, त्यावेळेस तुम्ही त्याला कंटिन्यू करा. कारण की हा सामना असा नक्कीच नव्हता की जिथपर्यंत की शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना जाईल आणि भारत ऑस्ट्रेलियाला रोखेल, अशी परिस्थिती कुठेच नव्हती खरं तर मित्रांनो. आणि मला असं वाटतं की कुठेतरी हा अंदाज बांधायला, हे जे गोलंदाजीतले जे बदल आहेत हे करायला शुभमन गिल कुठेतरी थोडासा फसला. खेळ नौका आहे, तो पहिलाच सामना आहे त्याचा वन डे इंटरनॅशनल मध्ये, पहिल्यांदाच कॅप्टनशिप करतोय. नक्कीच शिकेल तो यातून सर्व चुकांमधनं. चुका केल्याशिवाय माणूस शिकत नाही, काही हरकत नाही. पण ऑस्ट्रेलियाने यावेळेस दिवाळीचा फराळ लुटला असं म्हणायला हरकत नाही. खरं तर दिवाळी आपल्या घरामध्ये साजरी व्हायला हवी, पण फटाके फोडून गेलेत ऑस्ट्रेलियावाले, काही हरकत नाही. दुसऱ्या बाजूला महिला क्रिकेटचा सामना सुरू आहे इंदोरमध्ये. भारतामध्ये महिलांचा वन डे वर्ल्ड कप सुरू आहे, ज्याच्यामध्ये भारत आयोजक म्हणून या स्पर्धेमध्ये आहे. आणि भारताचा जो सामना इंग्लंड बरोबर सुरू आहे तो आहे इंदोरच्या स्टेडियममध्ये. इथे सुद्धा इंग्लंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना तब्बल 150 पेक्षा जास्त धावा फलकावरती लावलेल्या आहेत आणि त्यासाठी केवळ त्यांनी 2 विकेट्स गमावल्या आहेत. म्हणजे इंग्लंडनेही खूप चांगली सुरुवात इथे केलेली आहे. सो कुठेतरी असं वाटत होतं की हा आजचा संडे म्हणजे एक सुपर संडे होईल खरं तर भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी. पण खैर, दिवसाची सुरुवात फारशी चांगली झालेली नव्हती. पहिल्या 3 विकेट्स भारताने 25 वरतीच गमावल्या होत्या. तेव्हाच खरं तर मूड थोडासा ऑफ जरूर झाला होता. पण ठीक आहे, असं म्हणतात की आशा ही जीवनातली सर्वात महान शक्ती आहे. मीही अपवाद नाहीये. मलाही आशा होत्या कुठेतरी की त्यानंतर कदाचित भारत चांगला खेळ खेळेल, पण पावसाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं आणि ज्याचा परिणाम भारताला भोगायला लागला. तसं म्हणलं तर भारताने सराव सामना कोणताही खेळलेला नाहीये या टूरमध्ये. या टूरमध्ये आल्यापासून भारतीय संघ हा नेट प्रॅक्टिस करतोय. लक्षात घ्या, विराट कोहली, रोहित शर्मा हे जे खेळाडू आहेत हे अनुभवी नक्कीच आहेत, पण हे त्यांचं पुनरागमन जे करतायत हे तब्बल 8-10 महिन्यांच्या गॅप नंतर, आणि मधल्या काळात ते फारसं क्रिकेट खेळलेले नाहीयेत. नेट मध्ये क्रिकेट खेळणं आणि मैदानात येऊन प्रतिस्पर्ध्याबरोबर क्रिकेट खेळणं, या दोन्ही गोष्टींमधलं जे अंतर असतं, जी तफावत असते, हे त्यांच्या इनिंग मधून आज आपल्याला समजलं असेल की ही जी तफावत होती याचा परिणाम कसा असतो. भले तुम्ही मग कितीही दिग्गज फलंदाज असाल तर तुम्हाला कुठेतरी या गोष्टी खटकतात. आणि आज त्याचा फटका भारताला कुठेतरी बसला की भारताला सराव सामना एकही मिळाला नाही. आणि त्यातही पहिला सामना जो तुम्हाला भेटला तोही पर्थच्या विकेटवरती, एवढ्या अवघड विकेटवरती. एक लक्षात घ्या, भारतीय टीम्सचे जे खेळाडू आहेत, आपले जे फलंदाज आहेत, हे भारतीय विकेट्सवरती खेळतात. भारतीय विकेट्सवरती इतका चेंडू उसळत नाही. आणि जर अशा वेळेस जर का तुम्ही पहिलाच सामना परतमध्ये खेळताय, चेंडू इतका उसळी घेणार आहे, तुम्ही रोहित शर्माची विकेट लक्षात घ्या. हेझलवूडने ज्याप्रमाणे बॉलिंग केली होती की टिपिकल टेस्ट लाईनची जी बॉलिंग असते, टेस्ट मॅचेसमध्ये जी लाईन लेंथने बॉलिंग केली जाते, अगदी तीच त्याने लावून धरली आणि त्याचा परिणाम म्हणून रोहित शर्माची ती विकेट त्याला मिळाली होती. रोहित शर्माला त्याने स्लिपमध्ये झेलण्याला भाग पाडलं होतं.
त्यानंतर विराट कोहली थोडीशी सुरुवात त्याची आक्रमक करायचा त्याने प्रयत्न केला, पण तब्बल 7 बॉल डॉट गेल्यानंतर एवढ्या आक्रमक फलंदाजावरती जो प्रेशर होता तो त्याने स्वतःवर ओढावून घेतला. 8व्या बॉलवरती एक रॅश शॉट खेळला की ज्याच्यावरती पॉइंट्स मध्ये एक अफलातून झेल पकडला त्याचा आणि त्याचा परिणाम विराट कोहली कोणतीही धावसंख्या न करता बाद झाला होता. खेळ भारताने 25 धावा करण्यासाठी 3 विकेट्स गमावल्या होत्या. जसं आपण आधीच बोललो की 45 धावांमध्ये भारताचे टॉपचे 4 फलंदाज गेले होते. त्यानंतर भारताला कळते की सामना आता छोटा होणार आहे. भारताकडे फारसा वेळ नव्हता, पण के.एल. राहुल आणि अक्षर पटेल यांनी खरंच जिगरबाज अशी खेळी केली असं म्हणावं लागेल. कारण की ऑस्ट्रेलियाच्या बाजूने मोमेंटम होता. ऑस्ट्रेलियाच्या पथ्यावरती जी गोष्ट जाणवती की या मॅच मध्ये संपूर्ण मॅच मध्ये मोमेंटम ऑस्ट्रेलियाकडेच होता. सुरुवातीच्या काळात भारत ज्यावेळी बॅटिंग करत होता, पहिल्या 3 विकेट्स पटापट मिळाल्या त्यांना. त्याच्यानंतर पुन्हा पावसाने व्यत्यय आणला, तब्बल 4 वेळा पावसाने व्यत्यय आणला. 4 वेळा पावसाने व्यत्यय आणल्यानंतर जेव्हा सामना सुरू झाला त्यावेळेस भारताला कळलं की सामना छोटा होणार आहे. ऍडव्हान्टेज ऑस्ट्रेलिया, आणि ऑस्ट्रेलियाने याचा पुरेपूर फायदा उचलला. भारताला 130 धावांवरती रोखलं. लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही चेस करता, कोणतंही टार्गेट तुम्ही चेस करता, प्रतिस्पर्धी संघावरती जर तुम्हाला दबाव आणायचा असेल तर स्कोर बोर्डवरती धावा असणं महत्वाचं आहे, की जे ऑस्ट्रेलियाला इथे फेस करावं लागलं नाही. केवळ 131चं टार्गेट त्यांच्या पुढे होतं. जर तुम्ही पाहिलं की ऑस्ट्रेलियाची जी मधल्या फळीतली जी फलंदाजी आहे ती फारशी अनुभवी नाहीये. ते खूप जास्त डिपेंडंट आहेत मिचेल मार्श वरती, जो टॉप ऑर्डरला खेळतो. त्याच्यानंतर ट्रॅव्हिस हेड जो त्याचा ओपनिंगचा पार्टनर आहे. इथे ट्रॅव्हिस हेडची विकेट्स लवकर मिळाली होती भारताला, पण मिचेल मार्शने शेवटपर्यंत नाबाद जात ऑस्ट्रेलियाला एक हाती हा विजय मिळवून दिला. त्याने कुठेही ऑस्ट्रेलिया अडचणीत येणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. सो सामना संपलेला आहे. आता भारतीय महिला काय चमत्कार करतात हे आपल्याला पाहावं लागेल. भारताची सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग येणार आहे. आता सध्या बॉलिंग चाललेली आहे. इंग्लंडचा स्कोर जोपर्यंत मी पाहिलं होतं तोपर्यंत 162 वरती 2 होता. सो आता पाहू भारतीय संघ इंग्लंडला किती धावांवरती रोखतो. खर तर दिवाळी आपल्याकडे आहे, उत्सव आपल्याकडे आहे, पण फराळ आणि फटाके आपले प्रतिस्पर्धी फोडून जात आहेत असं दिसतंय पहिल्या सामन्यानंतर. आय होप ही वेळ दुसऱ्या सामन्यानंतर येणार नाही. महिला क्रिकेटने दमदार कामगिरी करावी आणि भारतीयांना एक सेलिब्रेशनची संधी द्यावी या दिवाळी निमित्त, एवढी इच्छा. आणि इथेच हा व्हिडिओ थांबवतोय. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.